तर मग मंडळी, संस्कृती, साधेपणा, परंपरा आणि तालीम मंडळी, ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, त्याला म्हणतात शिमगोत्सव. तोही कोकणातला. मंडळी, वा काय मस्त शांतता आहे ना. पण ही शांतता काही वेळापुरतीच असणार आहे, कारण की पालखी मात्र गावाच्या वेशीपाशी आलेली आहे. आणि काय होणार आहे हे तुम्ही पुढे बघाच. मंडळी, दारातल्या रांगोळीपासून ते घरातल्या नैवेद्यापर्यंत ही चणचण सुरू आहे, ती फक्त आणि फक्त गावात येणाऱ्या शिमग्याच्या पालखीसाठी. मंडळी, लहान पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक जण आपापल्या हिशोबाने पालखीची सेवा करायसाठी हजर असतो. जगाच्या पाठीवरती कोकणी माणूस कुठेही राहत असो, पण सण साजरे करण्यासाठी मात्र सर्वात पहिला नंबर लावतो. अहो, आता आमचंच घ्या ना, आम्ही पण तर आलो मुंबईपासून गावी पालखी बघायसाठी. पालखीच्या ओटीसाठी पुरेपूर तयारी केलेली आम्ही पण. आणि आता काम राहिलेलं आहे ते म्हणजे गारणं घालायचं, आणि ते आहे चाकरमान्यांचं. बाहाय तू नवलाय मानाय रकम ते काम दे रिजवाजी जवाडा मार्का करतो, कारण की बाबा हे महादू आंबेडकर यांच्या घरादारा मुला माणसा शेती बाती धंदे सर्व गोष्टी सांभाळ कर. तशी झाला पाहिजे. आपली ओटी बनलेली आहे, ती आपली ओटीच्या ओटी मान्य करून घे. काय चूक वगैरे ती बक्षीस कर, त्यांना आपली चुकायची सांभाळ. तर मग मंडळी, अशा प्रकारे पालखी जी आहे निघाली आहे शेवटच्या घराकडे. तर मंडळी, अशा प्रकारे सकाळचा कार्यक्रम पालखी फिरवायचा इथे संपलेला आहे. तर बरोबर सायंकाळी 7:30 वाजता पालखी नाचवायचा कार्यक्रम इकडे सुरू होणार आहे. तर मग मंडळी, ही जी पालखी आहे निघाली आहे आपल्या निवासस्थानाकडे, म्हणजेच मानकरांकडे. तर मग सर्वात महत्त्वाची गोष्ट या पालखीची म्हणजे ही पालखी वाजत गाजत आणलेली आणि वाजत गाजतच परत आपल्या निवासस्थानी निघणार आहे.